मूर्तिजापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णाचा 13 मे रोजी मृत्यू झाला व त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते। त्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन कलम 188 चे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 13 मे रोजी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होऊन 14 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आला। यावेळी अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते। यामुळे संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली झाली असून कलम 144 चा भंग झाल्याच्या कारणावरून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जमावबंदी असताना फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही काळजी न घेणे, जमाव करणे व नियमाचा भंग करून कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आसिफ अली यांच्या फिर्यादीवरून कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे। मूर्तिजापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी हेन्स तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विलगीकरण कक्ष व लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।